अत्यंत लहान वयामध्ये ध्रुव बाळावरती भगवंताची कृपा झाली। भगवंत लवकरात लवकर ध्रुव बाळावर प्रसन्न झाले। एवढ्या लवकर भगवंत सहजासहजी कुणासमोरही प्रगट होत नाही, कुणावरही प्रसन्न होत नाही। ते ध्रुव बाळावर प्रसन्न झाले। याला एक कारण आपण पाहण्याचा प्रयत्न केला। ध्रुवजी महाराजांचा निर्धार। ध्रुव बाळाचा निर्धार ध्रुव बाळाचा निर्धार याला एक कारण आहे आणि दुसरं कारण आहे चित्ताची शुद्धी। चित्ताची शुद्धी असल्यानंतर भगवंताचं दर्शन होतं। यावरती कालच्या चिंतनामध्ये आपण भरपूर प्रकाश टाकून झालो। अधिक त्यामध्ये आपण वेळ खर्च करणार नाही आज। पण हे चित्त शुद्ध कधी असतं आपलं? काल फक्त इतकं पाहिलं आपण की ज्याचं चित्त शुद्ध असतं ना, त्याच्या हृदयामध्ये, त्याच्या चित्तामध्ये भगवंताचा साक्षात्कार लवकर होतो। याचा अर्थ असा आहे की काल आपण ऐकलं चित्त शुद्ध करायचं आहे आपल्याला। कशाने करायचंय चित्त शुद्ध? त्याच्यासाठी काल एक साधन सांगितलं। कोणतं साधन सांगितलं? ज्या साधनाने चित्त शुद्ध होतं असं साधन कोणतं सांगितलं काल शुकदेवजी महाराजांनी राजा परीक्षितींना? कोणतं? यांना सांगू द्या, कोणतं साधन सांगितलं? योगीनाम नृपनिर्णीतम हरेर नामानुकीर्तनम। भगवंताचं नामाचं संकीर्तन करत राहणे हे चित्तशुद्धीचं साधन सांगितलं। आता चित्त शुद्ध करायची आज गरज आहे आपल्याला। ही गरज कधी काळी नव्हती। चित्त शुद्ध करायची गरज आज आहे आपल्याला। आपण तेच आहोत, चित्त तेच आहे। पण आज चित्त शुद्ध करायची जी गरज आहे ना, ही कधी काळी नव्हती। कारण हे चित्त मुळातलं खूप शुद्ध होतं। कधी? ज्या वेळेला आपण लहान होतो ना, त्यावेळेला। आणि माणूस जोपर्यंत वयाने लहान असतो, तो मोठा होत नाही, तोपर्यंत प्रत्येक लेकराचं चित्त हे शुद्ध असतं महाराज। शुद्ध चित्ताचे असतात लेकरं। कसं असतं त्यांचं चित्त? कोणी आपला नाही, परका नाही, शत्रू नाही, मित्र नाही, हा असा तो तसा, याचं असं त्याचं तसं, असं गुणदोष दर्शन लेकरांच्या चित्तामध्ये काहीच नसतं। याला म्हणतात मळ। मळ जो आपल्या चित्तावरती साचलेला आहे ना, आपण सतत परीक्षण करतोय महाराज, गुणदोष पाहतोय। दोष पाहावेत नाही असं नाही। माणसाने हुशारच व्हावं दोष पाहण्यासाठी। माणसाने शहाणं व्हावं, दोष कळावेत याच्यासाठी। माणसं शहाणे होतात, पण शहाणे झाल्यावर माणसं दुसऱ्याचे जास्त दोष पाहायला लागतात, स्वतःचे कमी। शहाणं का व्हायचंय? हुशार कशासाठी व्हायचंय? बुद्धीचा स्तर कशासाठी वाढवायचा आहे? गुणदोष कळले पाहिजेत आपल्याला। चांगलं काय वाईट काय हे कळलं पाहिजे आपल्याला। परीक्षण करता आलं पाहिजे। म्हणजे निवडायची वेळ येईल त्यावेळेला चांगलं निवडता आलं पाहिजे, वाईट जे आहे ते बाजूला काढून ठेवता आलं पाहिजे। आणि हा क्रम इथून सुरू होतो, तर परमात्म स्वरूपापर्यंत जाईस्तोवर हाच क्रम सुरू राहतो। कारण शेवटी आसार आसार जेवढा आहे ते बाजूला करायचं असतं आणि सारसार जे आहे त्याचा स्वीकार करायचा असतो। हरिपाठ काय आहे? हरिपाठ काय आहे सांगा बरं? हे याचं उत्तर माऊलींनी स्वतः दिलं। सारासार विचार हरिपाठ। सार आसाराचा विचार ज्याच्या माध्यमातून माऊलींनी तुम्हाला मला सांगितला, असा असणारा हरिपाठ।
बुद्धीनं आपल्या विचार केला पाहिजे. चांगलं काय आहे, वाईट काय आहे, सार काय आहे, आसार काय आहे, याचा आपल्या बुद्धीनं विचार केला पाहिजे. कशासाठी विचार करायचा हो? हा जे वाईट आहे ना त्याचा त्याग झाला पाहिजे आणि जे सत्य, जे चांगलं आहे त्याचा स्वीकार झाला पाहिजे. जोपर्यंत आपण जाणत नाही चांगलं काय वाईट काय, तोपर्यंत जे येईल जसं येईल त्याचा स्वीकार चालतो महाराज. आणि सगळ्याच गोष्टी आपल्यासाठी, आपल्या आरोग्यासाठी चांगल्या नसतात. काही समोर आलं म्हणजे खायचं का? आता हे अर्जुन महाराज आणि मी आमच्या समोर आणली दह्याची वाटी. सांगतो गंमत. आत्ता यांना झाली सर्दी, माझा बसला आवाज. आता आरोग्याच्या दृष्टीने जर का विचार केला, मी सकाळी आल्यावर बाबांना म्हटलं, बाबा मला काल दुपारपासून माझा आवाज बसल्यासारखा वाटतोय, आजही तसंच आहे, तर तुम्ही जरा हे सिस्टीमचं सहकार्य अजून वाढवा, म्हणजे मला असं ताणून बोलायची गरज नाही पडली पाहिजे. आणि त्यांनी आणली दह्याची वाटी. आता दह्याची वाटी समोर आणली, आली. हे अभिषेक महाराज तबला वादक आमचे यांच्याकडे पाहत होते, घेतो का घेतो का. त्यांनी घेतलं. माझ्या आधी ते बसले होते, रांग अशी आली फिरत फिरत, त्यांनी घेतलं. इतकी सर्दी झालेला व्यक्ती घेतोय, मग थोडा घसा बसलेल्याने का नाही घ्यायचं? बरं, ज्या पदार्थाला आपण नाही म्हणू शकत नाही, वाढणाऱ्यांनी ते पदार्थ समोर आणायचेच नाही ना हो. आपण अडचण इथंच होते. जे हवं त्याला नाही म्हणायची वेळ का? पण आरोग्य, आपल्या आरोग्याला जे पोषक नाही महाराज, आपल्या आरोग्यासाठी जे योग्य नाही त्याचा, तर ते आपल्याला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत जे समोर येईल, आपण गमतीचा भाग सोडून द्या बरं का, आता सिद्धांताकडे. तर जे आपल्यासाठी पोषक नाही, जे आपल्या आरोग्याला चांगलं नाही, त्याचा आपल्याकडून त्याग झाला पाहिजे, ते आपल्याकडून सुटलं पाहिजे. याच्यासाठी ओळख असते चांगल्या वाईटाची, सार आसाराची. एकादश स्कंदामध्ये भगवंतांनी गुणदोषांवरती फार चर्चा केली, फार मोठं प्रवचन केलं. आणि हे उद्धवा, हे गुण आहेत आणि हे दोष आहेत म्हटले. श्रुतीनं असं सगळं हे सांगून ठेवलंय, पण तू दोष पाहू नकोस बरं का. म्हटले पाहायचेच नाही तर सांगितले कशाला? ते सांगितल्यामुळं गडबड अशी होते की सगळं लक्ष त्याच्याकडे जातं. तर तिथं नाथ बाबांनी इतक्या सुंदर ओव्या लिहिल्या, भगवंतांनी इतकं सुंदर व्याख्यान केलं की त्यांचं म्हणणं, बाबा, कारण तिथं उद्धवजी महाराजांना आला थोडा राग, थोडा प्रेमाचा राग आला, व्यक्तही केला देवासमोर. हे असं करू नका देवा, काहीतरी मला थोडं असं सांगतात, थोडं तसं सांगतात, थोडं हे बोलतात, थोडं असं बोलतात, थोडं तसं, मला कळत नाही नेमकं मी कोणत्या मतावर ठाम हो. तुम्ही गुणही सांगतात, दोषही सांगतात, गुणाचीही व्याख्या करतात, दोषाचीही व्याख्या करतात. बरं, वेदही तसाच ना, वेदांनीही तेच केलं. थोडासा राग आला, उद्धवजी महाराजांचा राग शांत केला भगवंतानी. उद्धवा, असं चिडू नको ना तू माझ्यावर, रागावू नको तू माझ्यावर, माझं बोलणं समजून घे, माझं म्हणणं समजून घे. मी तुला का दोष सांगतोय, मी तुला का गुण सांगतोय? काही गोष्टी जाणायच्या असतात, ओळखायच्या असतात, समजायच्या असतात, त्या त्यागण्यासाठी, आणि काही गोष्टींचा परिचय करून घ्यायचा असतो त्या स्वीकारण्यासाठी. जीवनामध्ये काय त्यागायचं आहे आणि काय स्वीकारायचं आहे याचं ज्या वेळेला गणित आपलं डोक्यामध्ये पक्क होतं, समजदारीनं आपण ते पक्क करून घेतो, त्यावेळेला बराच गुंता माणसाचा सुटून जात असतो. गुणदोष सांगितले याला कारण दोष आपल्यातले जावेत याच्यासाठी आणि गुण अंगीकारता यावेत याच्यासाठी, पण होतं उलट. जेवढे जेवढे माणसाला बुद्धिमत्ता येते, हुशारी येते, ज्ञान होतं, जाण येते महाराज, तो माणूस गुण कमी आणि दोष दर्शन जास्त करायला लागतो. ठीक आहे, दोष दर्शन करायला पाहिजे, पण स्वतः मध्ये करायला पाहिजे महाराज, दुसऱ्यामध्ये नाही.
भागवत म्हणतं अन्यस्य दोष गुणचिंतन माशु मुक्त्वा. वैष्णवानी साधकांनी दुसऱ्याच्या गुणाकडेही लक्ष द्यायचं नाही आणि दोषाकडेही लक्ष द्यायचं नाही. गुणाकडे लक्ष दिलं तर स्तुतीची भावना मनात उत्पन्न होते, आपुलकी ममत्व प्रेम सद्भावना उत्पन्न होते. आणि दोषाचा विचार केला तर द्वेष ईर्ष्या मत्सर हा मनामध्ये जागा घेतो. गुण गायचे, गुण ऐकायचे आणि गुण समजायचे, गुणांचं चिंतन करायचं ते फक्त हरीच्या. आणि दोष जाणायचे, दोष समजून घ्यायचे, दोषांवर लक्ष द्यायचं, दोषांवर चिंतन करायचं, चुका काढायच्या, चुका शोधायच्या त्या आपल्या स्वतःतल्या. व्यक्तीनं जो ज्यावेळेला व्यक्ती स्वतःचं आत्मनिरीक्षण आत्मपरीक्षण करायला लागेल त्यावेळेला समाजाला सुधरायला वेळ लागणार नाही. आपण म्हणतो समाज बिघडला, समाज बिघडला, समाज बिघडला. समाज म्हणजे काय असतं? आपल्यापेक्षा भिन्न समाज नावाची वस्तू आहे का आपणच समाज आहोत? काय आहे आपण? आपल्यापेक्षा भिन्न समाज नावाची वस्तू आहे का आपण मिळूनच समाज तयार होतो? सांगा बरं. आपण मिळून समाज. तुम्ही जर बोलले नाही, आता मला चिडायला लावू नका, तुम्ही जर आता बोलले नाही तर कृष्ण जन्मापर्यंत कथा जाणार नाही. तुम्ही बोलत नाही तोपर्यंत वाक्य पुढे जाणार. ठरलं बरं का? आपण समाजाचा एक अविभाज्य घटक असतो महाराज, अंग असतो. समाज कधी बिघडतो? ज्या वेळेला व्यक्ती बिघडतो त्यावेळेला समाज बिघडतो. एक परिवार ज्या वेळेला, एक व्यक्ती बिघडला परिवारावरती त्याचा प्रभाव, एक परिवार बिघडला आजूबाजूच्यांवरती त्याचा प्रभाव होतो, समाजावरती त्याचा प्रभाव होतो. आणि आपली सवय कशी आहे? एकाचं पाहिलं त्याचं पाहून आपण करायचं, दुसऱ्याचं पाहून आपण करायचं, अशी आपली सवय. म्हणून स्वतःतले दोष आपल्याला लक्षात आले पाहिजे. स्वतःमध्ये गुण धारण करण्याची शक्ती आपण बाळगली पाहिजे महाराज. पण तेवढी हिम्मत जीवात नसते, लक्षात घ्या. तेवढी हिम्मत जीवामध्ये नसते. जीव दुसऱ्याचे दोष ओरडून सांगतो, वाच्यता करतो त्याची, स्वतःचे दोष लपवून ठेवतो. स्वतःचा चांगुलपणा बडे जावाने सांगितला जातो. मी कसा आहे हे पटवून देण्याचा आपण प्रयत्न करतो. आणि तुम्ही कसे वाईट आहात, तुम्ही कसे आहात, तुमचं कुठं चुकतंय हे आपण सांगण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला ज्या वेळेला एखाद्याला शिक्षण द्यायचं आहे, शिक्षा द्यायची आहे, त्यावेळेला चुका सांगाव्यात कोणी कोणाच्या? कोणीही कोणाच्या चुका घोकत बसायच्या का हो? नाही नाही नाही. शिक्षकाने विद्यार्थ्याच्या चुका सांगण्याचा अधिकार शिक्षकाला. तू चुकतोय हे म्हणण्याचा अधिकार आईला, वडिलांना. तुझं चुकतंय हे सांगण्याचा, चुका दाखवून देण्याचा अधिकार सद्गुरूंना महाराज. जिथं शिक्षकाला भय वाटायला लागलं, मी याचं चुकलेलं कसं सांगू, तिथं विद्यार्थ्याचा अभ्यास खंडित झाला हे समजून घ्यायचं. जिथं सद्गुरू सत्शिष्याला मी याचं चुकतंय हे दर्शन करून देण्यासाठी ज्या वेळेला संकोच करतात त्यावेळेला सत्शिष्याची प्रगती होऊ शकत नाही. ही प्रगती कशावर अवलंबून आहे? जीवनामध्ये कुणीतरी आपल्याला आपली जागा दाखवून देणारं असलं पाहिजे, आपली चूक दाखवून देणारं असलं पाहिजे. कुणीतरी आपल्या जीवनामध्ये आपला दर्पण पाहिजे, आरसा पाहिजे, ज्याच्याकडे पाहिल्यावर आपल्याला आपलं प्रतिबिंब दिसेल. एकतर माणसाने स्वतः इतकं शहाणं व्हावं की दुसऱ्यांनी आपल्याला काही शिकवावं अशी गरजच माणसाने ठेवू नये. इतकं शहाणं माणसाने राहावं हे पाहणाऱ्यालाही कळलं पाहिजे. अहो, यांना काही सांगायची गरज नाही, यांना काही शिकवायची गरज नाही. पण जर आलीच अशी वेळ आपल्या जीवनामध्ये, आपण आपल्याच्यानी जर का समजलो नाही, समजून घेतलं नाही, सुधारलो नाही, समजदार झालो नाही, शहाणे झालो नाही, तर असा कोणता तरी दर्पण, असा कोणता तरी आरसा आपल्या जीवनामध्ये असला पाहिजे जो आपल्याला आपली जागा दाखवून देईल की बाबा. आणि जागा दाखवत असताना शत्रुत्व भावनेने, ईर्षेने नाही महाराज. कुठं चुकतंय हे सांगत असताना शिक्षक विद्यार्थ्याची वैर थोडी करतो, वैर नाही. तिथं असते, तिथं जाणीव असते महाराज, तिथं काळजी असते, तिथं प्रेम असतं.
अहो आई लेकराला सांगते 4 गोष्टी, तुझं असं चुकतंय बरं का. बाप लेकराला खडसावतो, तुझं चुकतंय. त्यावेळेला त्याला काय आपल्या लेकराशी वैर करायचं असतं का? नाही नाही, याचं पाऊल चुकून कुठं पडू नये अशा प्रकारचा हा प्रयत्न असतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि काचे कानी आणि काचे कानी आणि कानी आणि काचे कानी गुणदोषांचं चिंतन दुसऱ्यांच्या कमी करायचं महाराज, स्वतःच्या गुणांचं चिंतन जास्त करायचं. त्यातही गुणांचं कमी केलं एक वेळेला तरी चालतं, दोषांचं जास्त स्वतः दर्शन करायला पाहिजे आपण. त्याचा एक फायदा होतो. दोषांचं दर्शन केल्याचे 2 फायदे आहेत. एक, असलेले दोष, नाही बा माझं हे चुकतंय, मीही असं नाही बोलायला पाहिजे, मी असं नाही करायला पाहिजे, मी असं नाही वागायला पाहिजे, हे ज्या वेळेला कळतं त्यावेळेला ती त्यागण्याची आपली तयारी असली पाहिजे. हा एक पहिला लाभाचा विचार. आणि दुसरं, आपण आपल्या दोषांवरती लक्ष जर का केंद्रित करत राहिलो तर आपला अहंकार वाढत नसतो. अहंकार आपला वाढत नाही, गर्व नाही वाढत महाराज आपल्याला. मग लाख गुण असू देत, पण गुणांकडे कमी आणि आपल्या स्वतःच्या दोषांकडे ज्या वेळेला आपण लक्ष देतो त्यावेळेला व्यक्ती लहान राहायला शिकतो, नम्रतेनं चालायला शिकतो, नम्रतेनं बोलायला शिकतो. इतरांच्या तुलनेमध्ये मी किती सामान्य आहे, इतरांच्या तुलनेमध्ये मी किती न्यून आहे, असा भाव न्यूनतेचा भक्त भाविकाच्या मनामध्ये असणं फार आवश्यक आहे. कारण हा भाव भगवंताच्या सन्मुख ज्या वेळेला जीव जातो त्यावेळेला हा भाव त्याला फार मोठं सहकार्य प्रदान करत असतो. नम्र झाला भूता तेणे कोंडिले अनंता. आणि त्याचा मूळचा असलेला जो काही अहंकार आहे ना, हा अहंकार जाळून टाकायला वेळ लागत नाही साधनांना. म्हणून अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तर पहा, चित्त शुद्ध व्हावं आपलं, याच्यासाठी प्रयत्न करायला सांगितले. पण आता एक काळ असा होता ज्या वेळेला आपलं चित्त शुद्ध होतं,
ज्या वेळेला आपण लहान होतो त्यावेळेला. आताही जेवढे लहान असतात ना, लहान आहेत ते, त्यांचं चित्त सगळ्यांचं शुद्ध, आणि जेवढे मोठे तुमच्या माझ्यासारखे आहेत ना, सगळ्यांचं चित्त अशुद्ध आहे महाराज. का झालं असं? ही प्रकृती आहे. जसा जसा वयाने माणूस मोठा मोठा होतो तसे तसे विकार माणसाच्या मनामध्ये जागे होतात. विकारानुसार आपण कर्म करतो आणि तो मळ साचत राहतो बुद्धीवरती. आपल्याला चुकून एखादा बोलत असताना समोरच्याच्या मुखातून चुकून आपल्याविषयी एखादं वाक्य निघालं चुकीचं, तर आपल्याला खूप राग येतो. आपण म्हणतो मरून जाईन पण त्याच्या दारात पाय ठेवणार. आणि एखादं तानूल लहान लेकरू असू देत बरं महाराज, आई एखाद्या वेळेला आपण त्याला जोराने रागाच्या भरात चापट मारली, दिली ठेवली, तर ते रडतं पडतं ओरडतं. पण ज्या वेळेला त्याचं रडणं शांत होतं त्यावेळेला मारणाऱ्याच्या मांडीवरती धाडकन येऊन बसतं. त्यांनी धरलं का मनामध्ये वैर? नाही धरलं. का नाही धरलं? कारण त्याचं चित्तच इतकं शुद्ध आहे महाराज की त्याच्या चित्तावरती त्याचा एवढा लवकर परिणाम होत नाही. त्याला थोडं मोठं होऊ द्या, मग पहा कसं व्हायला लागतं. तसं तुमचं माझं झालेलं आहे. आणि म्हणून तर अशा चित्तामध्ये हरिदर्शन होऊ शकत नाही. ध्रुव बाळाचं चित्त शुद्ध असल्या कारणाने भगवंताचा साक्षात्कार लवकर झाला. 5-5.5 वर्षांचं वय, 6-6.5 महिन्यांची ध्रुवजी महाराजांची साधना. आपण किती वर्ष झाले नाम गातोय, आपण किती वर्ष झाले कथा श्रवण करतोय, तरी भगवंत डोळ्यासमोर प्रगट व्हायला तयार नाही. त्याच्या पाठीमागं एकच कारण आहे, आपण चित्त शुद्ध करतो. होतं आपलं चित्त या सगळ्या साधनांनी, पण साधनांपासून दूर जातो, मग पुन्हा चित्त मळतं. धुतलेला कपडा स्वच्छ धुतला, इस्त्री केला आणि खुंटीला अडकवून ठेवला हँगरला आणि घातलाच नाही. पण ज्या वेळेला घालायचं काम पडलं, 4 दिवस 5 दिवस 8 दिवस 15 दिवस मध्ये निघून गेले. वापरायची वेळ आली त्यावेळेला कळलं चांगला धुवून अडकवला होता, पण बिना वापरल्याचीच धूळ त्याच्यावरती जाऊन पडलेली आहे. काय कारण? कारण ती जाणारच आहे महाराज त्याच्यावर, तो मळणारच आहे. तसं आपल्या चित्ताचं असतं. पण प्रयत्न काय करायला पाहिजे? एकदा सत्संगाने आपलं चित्त शुद्ध झालं की पुन्हा त्याला मळू द्यायचं नाही. त्यासाठी वर्षभर सातत्य ठेवायचं, त्यासाठी वर्षभर सत्संग, त्यासाठी वर्षभर भगवन नाम संकीर्तन हे चालू ठेवायचं आपलं. आणि नाहीच काही केलं तर वर्षाला भागवत कथा आहेच, ती येतेच आपलं चित्त शुद्ध करायला महाराज. ध्रुव बाळावर प्रसन्न झाले भगवंत, परंतु थोडी वासना मनामध्ये शिल्लक राहिली. त्या वासनेच्या प्रभावाने ध्रुव बाळाला राजगादीवरती बसावं लागलं, स्वीकार करावा लागला. राजसिंहासनाचा राज्यकारभार केला, उद्धरून गेले ध्रुवजी महाराज. परंतु भरत नावाचे जे भक्त होते, राजे होते, त्यांच्या जीवनामध्ये या वासनेने फार मोठा घाला घातला. ज्या वेळेला भरत राजे घर दार धर्मपत्नी लेकरं बाळ सोडून वनामध्ये गेले तपश्चर्या करण्यासाठी, त्यावेळेला मुलांमध्ये भरतजी महाराजांचा जीव अडकला. बरं, मुलांमध्ये जीव अडकला, त्याकडे लक्ष दिलं नाही. तसेच वनामध्ये आले, तपश्चर्या करायला लागले. पण नदीमध्ये बुडून मरण पावणाऱ्या एका हरणाच्या पिलाला त्यांनी वाचवलं आणि जी वासना लेकरांमध्ये अडकलेली होती ती त्या हरणाच्या पिलामध्ये त्यांची अडकली. आणि हरणाच्या पिलाचं संगोपन त्यांनी सुरू केलेलं आहे. परंतु त्या हरणाचा काही वेळासाठी वियोग भरतजी महाराजांना झाला. ते हरण आपल्या त्या कळपासोबत मिसळून पळून गेलं आणि भरतजी महाराजांना आश्रमामध्ये हरण दिसत नाही. त्यावेळेला त्या हरणाच्या वियोगामध्ये भरतजी महाराज आसन्न मरणावस्थेमध्ये पडले. जणू आता मृत्यूचा समयच त्याच्या वियोगामध्ये माझा आलेला आहे, हे भरतजी महाराजांच्या लक्षात यायला लागलं. दैवयोगाने पळून गेलेलं हरणाचं पिलू त्यांच्या जवळ आलं. त्याकडे ते केविलवाण्या नजरेने पाहायला लागले. ते पिलू त्यांच्याकडे केविलवाण्या नजरेने पाहायला लागलं. का? याने मला चारा पाणी अन्न खाऊ घातलेलं आहे आणि ज्याने मला खाऊ पिऊ घातलं तो आजारी आहे. कधी कधी माणसावरती प्रेम केलेलं माणसाला कळत नाही, पण पशु पक्षी प्राण्यांवर केलेलं प्रेम पशु पक्षी प्राण्यांना चटकन कळतं महाराज. प्राण्यांना सुद्धा जीव लावलेला कळतो. जशी माणसाला भावना कळते, प्रेम कळतं, तसं त्यांनाही कळतं.
म्हणून कधी कधी असं म्हणावं लागतं की माणसावर प्रेम करण्यापेक्षा पशु पक्षी प्राण्यांवर प्रेम केलेलं बरं आहे. निदान ते आपल्याला पुन्हा प्रेम तरी देतात. माणसं पुन्हा प्रेम देतीलच आपल्याला असं थोडीच असतं, असं नसतं. या जगामध्ये असं पाहायला भेटतं माणसांच्या बाबतीमध्ये, किंवा माणसं जी एकमेकांवरती प्रेम करतात त्या बाबतीमध्ये आपण म्हणतो काय होते, आमचा जीव तुमच्यात, असं आपण म्हणतो. आमचा जीव तुमच्यात आणि तुमचा जीव कशात? कोणी म्हणतं चमच्यात, कोणी म्हणतं काय चपलात, कोणी म्हणतं असं. म्हणजे याचा इथं असं क्रम आहे महाराज हा. याचा जीव त्याच्यात असेल तर त्याचा जीव त्याच्यात असतो, त्याचा जीव त्याच्यात तर त्याच्या तिसरा. ही परंपरा फार मोठी, असं चालू राहतं महाराज. परंतु जरी आता इथं फक्त याच्यातला हा भाग थोडासा आता बाजूला ठेवायचा आणि याच्या पुढचं भाव समजून घ्यायचा. प्राण्यांना जीव लावला, दयाभाव उत्पन्न झाला भरतांच्या मनामध्ये. पहा, समदृष्टीनं भक्तांनी साऱ्यांकडे पाहावं, भक्तांनी वैष्णवांनी साऱ्यांना प्रेम द्यावं, साऱ्यांकडे दया भावनेनेच पाहावं. आपला नाही, परका नाही, नातेवाईक म्हणून नाही, सगळे 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 माझ्यासाठी मित्रवत आहेत महाराज. पुढं प्रल्हादजी महाराजांच्या चरित्रामध्ये प्रल्हादजी महाराज कसे होते त्यांच्या स्वभावाचं एका श्लोकात शुकदेवजी महाराजांनी वर्णन केलं की व्यवहार कसा होता प्रल्हादजी महाराजांचा आपल्या आजूबाजूच्या मंडळींसोबत. इथं आपल्यासोबत एका वयाचं आणि एका अधिकाराचं कोणीच नसतं. कोणी आपल्यापेक्षा खूप लहान असतं, कोणी आपल्यापेक्षा खूप मोठं असतं आणि कोणी आपल्या समान असतं. मग ते वयाने असो, मग ते पदानी असो, अधिकाराने असो, कशाने का होईना. इथं सगळे आपल्या आजूबाजूला सगळ्यांचं वलय असतं. पण प्रत्येकासोबत प्रेमाने कसं राहता येतं आपल्याला, याची ती शिकवण प्रल्हादजी महाराजांच्या चरित्रामध्ये दिली. दासवत सन्नतार यांग्री पितृवत दीनवत्सला हा श्लोक गायन करताना शुकदेवजी महाराज सांगतात की प्रल्हादजी महाराज कसे राहायचे. आपल्यापेक्षा जो लहान असेल ना त्याच्यावरती पित्याप्रमाणे प्रेम करायचे, आधार द्यायचे. जो आपल्या वयाच्या समान असेल ना त्याच्यासोबत त्याच्यावर मित्रासारखं प्रेम करायचे. जो आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे वयाने, अधिकाराने, पदाने, त्याला आदर द्यायचे, त्याचा सन्मान करायचे महाराज. असं ज्याच्या त्याच्या जागेवरती ज्याची त्याची जागा ओळखून सद्भावनेनी प्रेमाने वैष्णव भक्त राहतो की नवे नवे वैष्णव भक्ताला राहता आलं पाहिजे. म्हणून मनामध्ये पशु पक्षी प्राणी माणसांविषयी दयाभाव असणं चांगली गोष्ट आहे. पण कुठपर्यंत दया दाखवावी, कुठपर्यंत मनामध्ये दया असावी, यालाही काहीतरी मर्यादा आहे अध्यात्माच्या भक्तीच्या दृष्टिकोनातून. का? अहो, दया करायला गेले आणि जीव अडकवून बसले ना. हरणाच्या पिलावर दया दाखवायला गेले, नाही नाही नाही, याचं वाईट होतंय बरं का, याच्यासोबत असं नाही व्हायला पाहिजे, याचं चांगलं नाही होते, आपण याला वाचवू, आपण याला आधार देऊ म्हणून दया दाखवायला गेले आणि ममत्व उत्पन्न झालं, जीव अडकवून बसले आणि पाहायला लागले केविलवाण्या नजरेने त्याच्याकडे. परंतु विचार करायला लागले, या आजारपणामध्ये माझा मृत्यू झाला तर माझ्या पिलाचं कसं होईल, माझ्या पिलाचं कसं होईल, माझ्या पिलाचं कसं होईल करता करता भरतजी महाराजांचा प्राण हरणाच्या पिलाकडे पाहता पाहता निघून गेला. आणि राजे भरत जड भरत राजा हरणी गर्भा गेला, जड भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासने, घाला तो घातला वासने, घाला तो घातला वासने. जड भरत राजा हरणी गर्भा गेला, जड भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासने, घाला तो घातला
वासने घाला तो घातला वासने. हरणाच्या पिलाकडे पाहता पाहता भरतजी महाराजांचा प्राण गेला तर भरतजी महाराजांना हरण व्हावं लागलं. याचा अर्थ आहे असा आहे, यं वापि स्मरन् भावं त्यजत्यन्ते कलेवरम. भगवंत गीतेमध्ये अर्जुनजी महाराजांना सांगतात, ज्या भावनेमध्ये मृत्यू होतो त्याला ती गती प्राप्त होते. हरणाच्या पिलाकडे पाहता पाहता मृत्यू झाला. हरणाची योनी भरतजी महाराजांना प्राप्त झालेली आहे. आता 2 मिनिटं मी थांबतो आणि सगळ्यांनी विचार करायचा, आता सध्या या जगामध्ये माझा जीव सगळ्यात जास्त कुणामध्ये आहे? मी थांबतो, तुम्ही करा ना विचार. पण असं म्हणतात काही, ज्याच्यात जास्त जीव आहे ना त्याचं उत्तर प्राप्त करून घ्यायला विचार करायलाही वेळ द्यायची गरज नाही. महाराज आमचे उत्तर तयार आहे, धडाधड नावं. उत्तर भेटली. ज्याच्यात सगळ्यात जास्त आपला जीव आहे ना त्याच्यामुळेच आपल्याला पुन्हा जन्म घ्यावा लागणार आहे, हे पक्क समजून घ्यायचं आहे. म्हणून ज्याच्यात आपला सगळ्यात जास्त जीव आहे ना त्याच्यातला जीव काढून घ्या, नका ठेवू. जर पुन्हा जन्माला यायचं नसेल तर बर का, यायचं असेल ना माझ्यावरचाही लावा. तुम्ही ज्याच्यावर जीव लावत असतात सगळ्यांवरचा जीव त्याच्यावर पुन्हा यायचंय म्हटल्यावर मग काय टेन्शन. आधीच तिकीट काढून ठेवायचं, रिटर्न जाणं येणं दोन्ही एकच. पुन्हा यायचंय हो ज्याला, मग त्यांनी खुशाल जीव लावायचा आहे. ज्याच्यावर लावायचा, ज्याला लावायचा, त्याला लावायचा. पुन्हा कारण होतं आपल्याला ती वस्तू व्यक्ती पदार्थ या संसार चक्रामध्ये पुन्हा वापस येण्यासाठी. एकच असा आहे, ज्याच्यावर जीव लावला तर पुन्हा वापस यावं लागत नाही देव. उलट तो वापस यायचे सगळे रस्ते बंद करून टाकतो. हरिभक्ती अशी आहे महाराज, इथं भक्त पुढं जातो, मागं नाही येऊ शकत. जर तो जीव लावत असेल देवावरती तर, प्रेम करत असेल देवावरती तर महाराज, तर तो भक्त आहे ना, ती भक्ती आहे ना त्याची, ती पुढं पुढं जाते. प्रतिक्षण वर्धनम. नारदजी महाराजांनी आपल्या भक्ती सूत्रामध्ये सांगितलं, भक्तीचं स्वरूप, प्रेमाचं स्वरूप कसं आहे तर प्रतिक्षण वर्धनम आहे. भक्ती कधी मागं पाऊल टाकत नाही महाराज, ती पुढं वाटचाल करते, ती पुढं प्रवास करते, वाढत राहते. काल जेवढी त्याच्या तुलनेमध्ये आज जास्त, आज जेवढं त्याच्या तुलनेत उद्या जास्त, उद्या. हे प्रेम कशा पद्धतीनं आपलं वृद्धिंगत होत जातं, भावभक्ती वाढत जाते. आता जे ठाकरे नगरला आत्ता शिवपुराण कथा ऐकायला जे भक्त होते त्यापैकी 2-4 भक्त मला दिसत आहेत. त्यांच्या लक्षात असेल तर तिथं या विषयावरती दीर्घ चिंतन झालं महाराज, की ही भावना जी आहे, हे जे स्वरूप आहे प्रेमाचं, भक्तीचं, हे कसं वाढतं जाणार आहे. कारण ही जी खंडित होते ना तिला भक्ती म्हणत नाही, जी बाधित होते तिला भक्ती म्हटलं जात नाही. जी काल होती आज नाही, आजच नाही तर उद्या राहील का नाही त्याचा काही भरोसा नाही. काल नव्हती पण आज आहे, आज आहे तर ती उद्याही कायम राहणार, हे त्याचं स्वरूप आहे. महर्षी वाल्मिकी ज्या वेळेला रामायण लिहायला सुरुवात करतात त्यावेळेला महर्षी वाल्मिकांनी आपले शब्द खर्च केले याच्यासाठी. रामे भक्तिरखंडिता भवतु मे रामत्वमेवाश्रयः. श्रीरामशरणं समस्त जगतां रामं विना का गति. रामेण प्रतिहन्यते कलिमलं रामाय कार्यं नमः. रामात्रस्यति काल भीम भुजगो रामस्य सर्वं वशे. रामे भक्तिरखंडिता भवतु मे रामत्वमेवाश्रयः. हे महात्म्याचं ज्या वेळेला आरंभ झाला, पहिल्या अध्यायाचेच हे सुरुवातीचे श्लोक आहेत महाराज. भगवंताच्या मंगलाचरणाचे हे श्लोक श्रीमद वाल्मिकी रामायणामध्ये वर्णित केलेले आहेत. यामध्ये असं वर्णन करत आहेत की रामे भक्तिरखंडिता भवतु मे रामत्वमेवाश्रयः. अशी भक्ती तुम्ही मला प्रदान करा, किंवा तुमच्या चरणांवरती माझी अशी भक्ती पाहिजे जी अखंड असावी, जी खंडित नसावी.
मुळामध्ये जी खंडित आहे महाराज, कधी केलं कधी नाही केलं, कधी खूपच आठवण आली देवाची आणि कधी काही आठवणच आली नाही, असं नसतं. भक्ताच्या मनामध्ये भगवंताची जी आठवण आहे, जे स्मरण आहे, ते कायम राहतं, एकसारखं राहतं. ते एक वेळ वाढेल पण कमी नाही होणार. याला म्हणतात प्रतिक्षण वर्धनम. आणि अशा पद्धतीनं अंतःकरणामध्ये भगवंताविषयीची आवड ज्याच्या मनामध्ये उत्पन्न झाली, तो पुढं 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 पुढंच जातो या भक्तीच्या वाटेवर, मागं येत नाही महाराज. मागं येण्याचे रस्ते भगवंत बंद करतात, बंद होऊन जातात आपोआप. म्हणून भक्त पुढं गेले तर त्यांनी पाठीमागं वळूनही पाहिलं नाही पुन्हा. आता आपण एवढे पुढं आलो, आता याच्या पुढं जाऊ शकू का आपण, याचं भय त्यांनी बाळगलं नाही महाराज. पुढं जात राहिले, जात राहिले, जात राहिले, जात राहिले. स्मरणच राहिलं नाही पाठीमागं फिरण्याचं. अशी ही अखंडिता भक्ती कशी असावी, त्याच्यासाठी अजून एक उदाहरण दिलं. तैल धारवत. दोन प्रकारच्या धारा. एक पाण्याची धार पहावी, भांड्यातून पाणी खाली टाकावं आणि पाण्याची धार पहावी, तर ती अशी मध्ये मध्ये कुठेतरी खंडित होते. आणि तेच एका भांड्यातलं तेल दुसऱ्या भांड्यात टाकावं असं वरतून, आणि तेलाची धार पहावी महाराज. एक संघ असते, तेलाची धार कुठं खंडित होत नाही. तशी भक्ती ही तैल धारवत असावी, ही सातत्याने असावी, ती अखंड असावी, ती कायम असावी, ती सतत असावी. हेच तिचं स्वरूप आहे असं सांगतात. म्हणून देवामध्ये ज्याचा जीव लागलेला आहे ना, तो त्याचा देवामध्ये लागलेला जीव वाढत जातो महाराज, वाढत जातो. शेवटी ज्याच्या आजूबाजूला असलेले त्याचे परिवारातले सदस्य, मित्र, सगळे सोयरे, नाते संबंधी शेवटी हा विचार मनामध्ये करून घेतात, आता हे भक्त जे देवाचं भजन करत आहेत रात्रंदिवस, आता हे काही आपल्या कामाचे राहिले नाहीत, हे आपल्या कामाचे राहिले नाहीत. यांचं कधी उठल्या सुटल्या देव देवच चालू राहतं म्हटले. सगळं देवाचं स्मरण, देवाचंच आठवण, देवाचीच पूजा, देवाचीच कथा ऐकणं. आमच्याकडे यांचं लक्ष कमी, देवाकडे जास्त लक्ष. कधी कधी परिवारातल्या माणसांना तेही सहन होत नाही. म्हणजे परिवारातल्या माणसाला सोडून दुसऱ्यावर प्रेम केलेलं तर कुठल्याच माणसाला सहन होत नाही. परिवारातल्या सदस्यांना सहन होत नाही, पण देवामध्ये अडकलेला जीव सुद्धा परिवाराला सहन होत नाही. काय गरज आहे एवढा देवदेव करायची, काय गरज आहे एवढं भजन पूजन कथा कीर्तन श्रवण करायची, असं वाटतं महाराज परिवारातल्या सदस्यांना. पण भक्त म्हणतो, मी तरी काय करू, ज्या वेळेला व्हायचं त्यावेळेला माझं देवावरती प्रेम होऊन गेलं, आणि आता त्याच्यावर प्रेम करायचं नाही म्हटलं, त्याचं स्मरण करायचं नाही म्हटलं, त्याची आठवण करायची नाही म्हटलं, तरी माझ्या हातात थोडीच राहिलंय. आता माझ्या हातामध्ये काही राहिलं नाही. सार माझ्या हृदयावरती ताबा भगवंताचा झालेला आहे, श्रीहरीचा झालेला असल्या कारणाने मी ठरवूनही मी त्याचं स्मरण. आणि गोपिकांनी ठरवलं महाराज. काही काही गोपिकांना ज्या वेळेला कळालं की आपला संसार मोडायला आला बरं का, आता लीला सांगायला मी उद्याची वाट पाहत नाही, सांगून टाकतो आता. तर गोपिकांना लक्षात यायला लागलं की अरे, ह्या काळ्याच्या, ह्या कृष्णाच्या नादाला लागले आणि माझा संसार मोडायला आला, असं वाटलं. संकल्प घेतला गवळणीनं, काळ्या, कृष्णा, आजपासून मी तुझं नाव घेणार नाही, आजपासून मी तुझं तोंड पाहणार नाही, आजपासून मी तुला भेटायला वाड्यात येणार नाही. असा आपण संकल्प, देवाच्या पूजेचा संकल्प घेतो. गवळणीला संकल्प घ्यावा लागला, मी तुला आठवणार नाही, तुझं नाव घेणार नाही, तुझं तोंड पाहणार नाही. महाराज दिलं पाणी सोडून. तिकडे भगवंतांना चिंता लागली ना, असा जर माझा एक भक्त मी आता तुझ्यावर प्रेम करणार नाही जर का म्हटला, माझं कसं होईल. अहो, या भक्ताच्या प्रेमापोटी तर मी आलो, भक्ताच्या प्रेमापोटी तर मी राहतो,
भक्ताच्या प्रेमापोटी तर मी सगळं करतोय, नसता मला काय गरज आहे? मी माझा बरा आहे एकटा सुखी, इथं यायची गरज नाही मला. हे सगळे व्यवहार, हे सगळं प्रपंच थाटायची मला गरज नाही, पण मला करावं लागतं माझ्या भक्ताच्या प्रेमासाठी, कारण माझा भक्त इथं आहे ना आणि मी तिथं. त्याच्यासाठी मला यावं लागतं. आणि येतातही देव प्रेमसुखासाठी येतात. ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. धन्य धन्य ते वैष्णव सदन, जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. म्हणून भगवंतही भक्ताला प्रेम दान करण्यासाठी त्याच्याकडे संकल्प घेतला गवळणीनं, मी त्याला पाहणार नाही, त्याचं नाव घेणार नाही. असं नाही, तसं नाही, तसं नाही. दिलं पाणी सोडून महाराज. तर भगवंताला चिंता लागली, हिनं खरंच माझी आठवण. तसं तर देवाला माहीत आहे, गवळणीनं कितीही ठरवू दे, माझं स्मरण करायचं नाही, मला आठवायचं नाही, माझं नाव घ्यायचं नाही, माझं मुख पाहायचं नाही, तरी सुद्धा मी पाहतो ना हिचा किती निर्धार टिकतो. ते पाहतो मी पण आता गंमत, हिचा किती किती ठरवते आणि किती करते. आणि कशाचं काय महाराज? ठरवलं सकाळी ठरवलं, नाव घ्यायचं नाही, चेहरा पाहायचा नाही आणि त्याच्या नादाला लागायचं नाही. खीर करायला बसली. काय करायला बसली? खीर. आणि चरवीभर दूध होतं महाराज. खाली पातेलं ठेवलं, खिरीसाठीचं पातेलं ठेवलं, पातेल्यात दूध ओतायचं होतं. चरवी भरलेली आहे आणि ती चरवी उचलली, माठ उचलला आणि ते दूध पातेल्यात टाकायला लागली. ती दुधाची धार पांढरी शुभ्र पातेल्यात पडते आहे. पांढऱ्या शुभ्र दुधामध्ये सावळा सावळा कान्होबाचा चेहरा गोपिकेला दिसायला लागला. बस दूध संपून गेलं, पण चेहरा डोळ्यासमोरचा गेला नाही. आणि तिला लागलं ना ध्यान. देवाचं ध्यान लागायला काय लागतं महाराज? सतत डोळ्यामध्ये तेच आहे, कानामध्ये तेच आहे, स्मरणामध्ये तेच आहे, वाणीमध्ये तोच आहे. असा सर्व अंगानी जर का तोच आहे, भक्ताच्या व्यापारात, पाहण्यात, ऐकण्यात, बोलण्यात, स्मरणात प्रेमी अखंड प्रेमास्पदाचं चिंतन करतो. या चिंतनाचा परिणाम असा होतो की सतत प्रेमास्पदाच्या ध्यानामध्ये तो तल्लीन राहिलेला आहे. तसं गवळणीचं झालं. दूध तर संपलं, पण पांढऱ्या शुभ्र दुधामध्ये दिसणारा सावळा सावळा हरीचा चेहरा, मुखमंडल, कुरळे कुरळे केस, सुंदर कमळाच्या पाकळी समान टपोरे काळे भोर, सुकोमल असे भगवंताचे नेत्र, मंद मंद स्मित हास्य, सुंदर भगवंताची दंतपंक्ती. हा सगळा भगवंताचा खोडकर चेहरा गवळणीला दिसला आणि ती देहभाव विसरून गेली. खीर करण्यासाठी पातेलं उचललं आणि चुलीवरती ठेवलं. काय तिला जे टाकायचं होतं ते सगळं साहित्य टाकलं. त्याच्या अगोदरचा लीलेचा पूर्व भाग मी सोडून दिला, कारण ते काही आता पुढचं फक्त ऐकत चला. आता तिला टाकायचं होतं खिरीमध्ये, तिला टाकायची होती साखर, पण ध्यान सगळं कृष्णाचं. आणि हात गेला मिठाच्या पाळ्याकडे. सासरे बुवांनी सांगितलं होतं तिला, सोनबाई गावाकडचे पाहुणे आहेत आणि गावाकडच्या मंडळींना कसं गोड जरा जास्त आवडतं, जास्त लागतं. मग मामाजीनं सांगितलं खीर गोड करा, म्हणून तिनं ते मूठ साखर म्हणून काय टाकायला सुरुवात केली? मीठ टाकायला सुरुवात केली. मामाजीनं सांगितलं खीर गोड करा, मामाजीनं सांगितलं खीर गोड करा, म्हणून सगळं पाळं रिकामं केलं. असं हाताने खरडून घेतलं महाराज आणि तो डबा उलटा केला, झटकलं. मामाजीनं सांगितलं खीर, सगळं मीठ रिकामं केलं त्याच्यात. आता एवढं मीठ एखाद्या खिरीमध्ये, दुधामध्ये टाकलं तर ती खीर जागेवरती राहील का? सगळे पाहुणे आले, सगळे पदार्थ बाहेर वाढायला गेलेले आहेत आणि तिच्या लक्षात आलं. सावध झाली ती, आता देहभावावर आली. तिनं विचार केला, मी दुधात साखरेच्या ऐवजी मीठ टाकलं, सगळी खीर खारट झाली, आता नासली असेल. आणि डोक्याला हात लावला, रडत बसली. आता माझा संसार मोडला. शेवटची मला ताकीद दिली होती सासरे बुवांनी, आज जर काही तुमच्याकडून चूक झाली ना सुनबाई, हा तुमच्या या घरातला शेवटचा दिवस समजा,
सुटकेस भरून ठेवा. हा तुमच्या या घरातला शेवटचा दिवस, आणि शेवटी चूक झालीच माझ्याकडून. त्याचं ध्यान नाही करायचं म्हटलं, त्याच्या ध्यानात अडकले आणि हे सगळं झालं म्हणतात माझ्याकडून. पण बाहेरून आवाज आला, अहो पाहुणे, भाजी भाकरी काय रोजचीच असते म्हणले, खिरीच्या वाटीला हात लावा. हृदय धडधड करायला लागलं. महाराज आता काय होईल, काय नाही, काय होईल. एवढ्या वेळात कान्होबा धावत पळत आला. खरोखर आला, खरोखरचा, ध्यानातला नाही. खरोखर कान्होबा आले आणि ती रडत बसलेली होती, डोक्याला हात लावून गवळण तिच्या समोर बसले. असे पाहिला लागले महाराज, आपले हनुवटी हातावरती ठेवून गवळणीकडे पाहिला लागले. का ग, काय झालं तुला रडायला? त्यावेळेला तिनं सांगितलं, म्हटले तुझ्यामुळंच सगळा माझा हा संसार मोडायला आला. म्हटले कृष्णा, गोड करायची होती ती खीर खारट सगळी बाहेर गेलेली आहे. एवढ्या वेळात बाहेरून आवाज आला, सुनबाई, पाहुणे काय म्हणतात ऐकलंय का? तुम्हाला सून कशी सुगरण मिळाली, सुगरण. हे ऐकल्याबरोबर गवळण विचार करायला लागली, अगं बाई, असं कस काय झालं? कान्होबा म्हणायला लागले, तू खारट खीर केली होती, मी गोड करून बाहेर पाठवली. तुला काय वाटलं माझं भजन केलं, माझं ध्यान करतेस म्हणून मी तुझा संसार मोडू देईल का ग? अगं खारट असणारा संसार गोड करण्याची शक्ती माझ्यात आहे. कशासाठी आपण थोडंसं नाही, पुष्कळ बाजूला जाऊन लीला ऐकली. लीला थोडी चालू आहेत महाराज देवाच्या, पण कशासाठी ही लीला आपण श्रवण करण्याचा प्रयत्न केला. भाव लक्षात आला पाहिजे. भक्त प्रेमामध्ये किती पुढं 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 जातोय. पाठीमागं येण्याचे सारे रस्ते भगवंत त्याचे बंद करत आहेत. आणि पहा, भरतजी महाराज हरणाच्या पिलामध्ये जीव अडकला, हरण झाले, वासनेनं जन्म घ्यावा लागला. पण या जन्मामध्ये स्मरण ठेवलं, मला स्वतःचा उद्धार करून घ्यायचा म्हणून हरये नमः मंत्राचा उच्चार करत राहिले. पण उद्धार झाला नाही. तिसरा जन्म मनुष्याचा घ्यावा लागला. जड भरत म्हणून जन्माला आले. तिसऱ्या जन्मामध्ये परमहंस वृत्तीनं राहिले, परमहंस वेश धारण करून राहिले. कुणामध्येच आपला जीव अडकवला नाही. आणि माझ्यात कोणाचा जीव अडकेल असं त्यांनी काही दाखवलं नाही, वागले नाही, राहिले नाही. वेड्यासारखं राहिले, पिशाच्यासारखं राहिले. आणि या तिसऱ्या जन्मामध्ये भरतजी महाराजांचा उद्धार झाला. अशा वासनेतून, अशा तीव्र वासनेच्या जाळ्यामधून आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर एक साधन शुकदेवजी महाराजांनी पुन्हा या ठिकाणावरती नाम महात्म्याचा उल्लेख केला. भगवंताच्या नामाचा सहारा तुम्हाला मला घ्यायला सांगितला. अखंड आपल्या वाणीनं आपल्याला काय करायचं आहे? हरी हरी तुम्ही म्हणणारे सकळ, म्हणणारे सकळ. हरी हरी तुम्ही म्हणणारे सकळ, म्हणणारे सकळ. हरी हरी तुम्ही म्हणले सकळ, म्हणणारे सकळ. हरी हरी तुम्ही म्हणले सकळ, म्हणणारे सकळ. हरी हरी तुम्ही म्हणणारे सकळ, म्हणणारे सकळ. हरी हरी तुम्ही म्हणणारे सकळ, म्हणणारे सकळ. हरी हरी तुम्ही म्हणले सकळ, म्हणणारे सकळ. हरी हरी तुम्ही म्हणणारे सकळ, म्हणणारे सकळ. गाबाळाचे भरी, गाबाळाचे भरी. आणिक नका पडू गाबाळाचे भरी, गाबाळाचे भरी. आणिक नका पडू गाबाळाचे भरी, गाबाळाचे भरी. तेथे आहे थोरी नागवण, तेथे आहे थोरी नागवण. आणिक नका
भरी गाभाळाची भरी आणिक नका पडू गाभाळाची भरी गाभाळाची भरी आणिक नका पडू गाभाळाची भरी गाभाळाची भरी. भगवंताच्या नामाचा सहारा तुम्हाला मला घ्यायला सांगितला. नाम गायन केल्याने काय होतं त्याचा दुसरा लाभ आपण आज पाहू की पाप नाहीसं होतं जीवाचं. कितीही एखादा पापी असला तरी सुद्धा तो महापापी भगवंताच्या नामोच्चारणे उद्धरतो. त्याच्या हृदयातलं पाप नाहीसं होतं, विषय वासना नष्ट होतात. जो अखंड नाम साधना करतो त्याच्या. आणि असाच अजामिळ नावाचा महापापी भगवंताच्या नामाने उद्धरून गेला. ज्याने जीवनभर पापकर्म केलं पण मरता मरता नारायण नामाचा परमपवित्र उच्चार या अजामिळाकडून झाला. वैकुंठ लोकाचं दर्शन अजामिळाला प्राप्त झालं. अजामिळाचा उद्धार या परमपवित्र नारायण नामाने झाला. असं परमपवित्र नाम आवडीनं अत्यंत प्रेमाने गायन केलं भक्त श्रेष्ठ प्रल्हादजी महाराजांनी. हिरण्यकश्यपू आणि कयादू मातेचे पुत्र भक्त श्रेष्ठ प्रल्हादजी महाराज. हिरण्यकश्यपू तपश्चर्या करायला ज्या वेळेला वनामध्ये गेलेला आहे त्यावेळेला कयादू माता नारदांच्या आश्रमामध्ये राहत होत्या. उदरामध्ये बाळ वाढत आहे आणि या अवस्थेमध्ये आई भगवंताच्या नामस्मरणामध्ये सत्संगामध्ये तल्लीन झालेली आहे आणि उदरामध्ये असलेल्या त्या बाळावरती त्याचा प्रभाव व्हायला लागला. यथायोग्य समयाला कयादू मातेने एक पुत्र रत्नाला जन्म दिलेला आहे आणि त्याचंच नाव नारदांनी प्रल्हाद असं ठेवलेलं आहे. या प्रल्हादजी महाराजांच्या जीवन चरित्रामध्ये एक वैशिष्ट्य, अनेक वैशिष्ट्यांनी भरलेलं प्रल्हादजी महाराजांचं चरित्र आहे. त्यातलं पहिलं वैशिष्ट्य असं आहे की असुराच्या घरामध्ये भक्ताचा जन्म झाला. दुसरं वैशिष्ट्य असं आहे की प्रतिकूल परिस्थिती आपल्या आजूबाजूला असताना सुद्धा लहानपणापासून प्रल्हादजी महाराजांना भगवंताच्या नामाची आवड लागलेली आहे. आपण जे भगवंताचं नाम घेतो हे नाम आपल्या जीवावर बेतणार आहे याचं ज्ञान प्रल्हादजी महाराजांना, जोपर्यंत प्रल्हादजी महाराज मोठे होत नाही तोपर्यंत प्रल्हादजी महाराजांना याचं ज्ञान नव्हतं, याची जाणीव नव्हती. पण आपण नाम गातोय, आपण नारायण नारायण म्हणतोय, यामुळं आपल्या जीवावरती धोका आहे हे प्रल्हादजी महाराजांना पुढं चालून हळूहळू कळायला लागलं. पण एवढी प्रतिकूल परिस्थिती आजूबाजूला असून सुद्धा प्रल्हादजी महाराज भगवंताचं अखंड भजन करत आहेत, अखंड नाम संकीर्तन करत आहेत. हे प्रल्हादजी महाराजांच्या चरित्राचं अजून एक वैशिष्ट्य आहे. भक्ताच्या जीवनामध्ये कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी सुद्धा अखंड भगवंताच्या नामाचा सहारा घेऊन जर का तो भक्त राहत असेल तर भगवंत पदोपदी पावलोपावली त्या भक्ताचं रक्षण करतात, भक्ताचा सांभाळ करतात. हे प्रल्हादजी महाराजांच्या चरित्राचं तिसरं वैशिष्ट्य आहे. सांभाळ माझा भगवंत माझा सांभाळ का नाही करत, देवाला दिसत नाही का, असं कधी कधी आपली गोड तक्रार असते देवाकडे. काय बा आमच्या जीवनामध्ये एवढं सगळं चाललंय, उलथा पालत होते आहे, कधी असं कधी तसं, कधी हे कधी ते, पण ह्या देवाला कळत नाही का माझ्या जीवनात काय चाललंय काय नाही, अशी गोड तक्रार आपण भगवंताकडे करत असतो. देवाला सगळं दिसतं महाराज, सगळं कळतं. त्याला हजारो डोळे आहेत, हजारो डोळ्यांनी तो पाहतो, त्याला सगळं कळतं. प्रगट केलेलंही कळतं आणि लपवून ठेवलेलंही त्याला कळतं. त्याला काही सांगायची थोडीच गरज पडते, सांगायची गरज पडत नाही. मग तरी आपली तक्रार भगवंताकडे, मग तरी देव माझ्या सोबत असं का करतो, तर त्याचे एक उत्तर त्याचं पाहता येईल आपल्याला. तो मला सांभाळत नाही असं आपल्याला वाटत असेल, तो जे होतंय ते माझ्या जीवनामध्ये तो होऊ देतो असं आपल्याला वाटत असेल, देवाचं माझ्याकडे लक्ष नाही असं आपल्याला वाटत असेल, तर खरंच नसेल, खरंच नसतं कधी कधी लक्ष. याला कारण
आपण भक्त झालेलो नसतो, हे एक पहिलं कारण. मग आता कोणी म्हणेल प्रल्हादजी महाराज तर पूर्ण भक्त झालेले आहेत, पण तरी त्यांच्या जीवनामधलं दुःख थोडी टळलं, प्रतिकूल परिस्थिती थोडीच टळली. नाही टळली ना महाराज. पण त्या प्रतिकूल परिस्थितीचा त्यांनी आपल्या मनावरती, आपल्या भजनावरती परिणामही करून घेतला नाही. कसं राहावं भक्तांनी? समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे. देव ठेविल तैसे रहावे, देव ठेविल तैसे रहावे, समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे. कोणी दिवशी पैसोनी हत्तीवर, कोणी दिवशी पैसोनी हत्तीवर, कोणी दिवशी पालखी सुभेदार, कोणी दिवशी पालखी सुभेदार, कोणी दिवशी पायांचा चाकर, कोणी दिवशी पायाचा चाकर, चालत जावे, समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे. असं भक्तांनी राहावं. जशी परिसमस्यात सुखदुःखाभ्याम मृत्युजीवितयोस्तथा. जन्माने भक्त सुखावत नाही आणि मृत्यूच्या भयाने भक्ताला दुःख होत नाही महाराज. तर आता विचार करा, बाकीच्या जीवनातल्या परिस्थितीचा त्यांच्या हृदयावर काहीच परिणाम होत असेल? काही परिणाम होत नाही भक्तांच्या जीवनावरती, मनावरती, ज्यांना जन्माचाही आनंद नाही आणि मृत्यूचं भय नाही महाराज. द्वंद्व संपलं भक्ताच्या जीवनातलं. परिस्थिती अनुकूल, परिस्थिती प्रतिकूल याचा संबंध देहाशी आहे, देहाशी आहे. मन ज्या वेळेला आपण या साऱ्या परिस्थितीपासून मनाला थोडस वर नेतो, ऊर्ध्वगामी करतो, मनाला वरच्या दिशेकडे आपल्या मनाला आपण घेऊन जातो, त्यावेळी देहाच्या संबंधात असलेली ही बाह्य परिस्थिती, मग ती किती अनुकूल आहे आणि किती प्रतिकूल आहे याच्याकडे भक्ताचं लक्ष जात नाही. कारण तो त्याच्या धर्माचं पालन करत असतो. आपला धर्म काय? सुख झालं तर खदा खदा हसणे आणि दुःख झालं तर ढासा ढासा रडणे. हा आपला धर्म आहे का? वैष्णवाचा, भक्ताचा हा धर्म आहे का? नाही म्हणतात. समस्यात सुख दुःखाभ्याम मृत्युजीवितयोस्तथा. भक्ताचा धर्म एकच आहे, नाम संकीर्तन करणे, भजन करणे, चित्तवृत्ती भजनामध्ये लावणे, हा भक्ताचा धर्म सांगितलेला आहे. आपल्यासारख्या सामान्याच्या बाजूने विचार केला तर फार अवघड आहे, फार अवघड. कारण आपल्या संसार प्रपंचामध्ये थोडं खालीवर काही झालं ना, आपण त्रस्त होतो, बेचैन होतो, घाबरतो. आपलं लक्ष सगळं भजनातलं उडून जातं, कथेतलं उडून जातं. का हो?
एवढं कुठं हरवून गेले म्हटले, काही तुमचं लक्ष चित्त काही थाऱ्यावर नाही. काय सांगावं तुम्हाला, असं असं चाललंय. फार विचारू नका. म्हणून माझं ना आजकाल लक्ष कशातच नाही, माझं आजकाल लक्ष कुणातच नाही, असं म्हणतो ना आपण, असं म्हणतो एकमेकांना आपण. का लक्ष नाही बा? खाण्यापिण्यात लक्ष नाही लागत माणसाचं, भजनात कधी लागत? आनंद प्राप्तीच्या उपभोग्य वस्तूंमध्ये आपलं लक्ष लागत नाही तर भगवंताच्या भजनामध्ये आणि एवढं स्थिर चित्त आपलं कधी होणार? एवढं स्थिर चित्त कधी होणार? पण हे एक एक कडवे आहेत महाराज, एक एक सूत्र आहेत, पण सगळीकडचे याच्या मागचे पुढचे आजूचे बाजूचे सगळे सूत्र एकत्र करून हे सगळं घडत असतं. त्याच्या अगोदरचं सूत्र जे आपण, मला असं वाटतं, पूर्वसत्रामध्ये आज सकाळी पाहिलं की देवावरती भार घातलेला आहे. तू का म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी. ज्याने कसं मन वर गेलं यांचं या बाह्य परिस्थितीपासून, का परिणाम होत नाही यांच्या मनावरती याचा, कसंही काही होऊ देत, हे भजनच करतात. असं कस काय? कारण याच्या अगोदरची पायरी त्यांची पक्की झाली. त्यांनी सगळा प्रपंच संसाराचा भार देवाच्या चरणावर वाहिलाय. तो पाहतोय ना, त्याला कळतंय ना का मीच फार शहाणा, का आपणच फार शहाणे? नाही ना, आपण थोडी एवढे शहाणे महाराज, त्याच्या तुलनेत आपण काय, तो खूप शहाणा. त्याला कळतं. मग जर मी त्याला कळतं, त्याला दिसतं, त्याच्यावर सोपवलंय ना, मग तो पाहिल. असा विचार प्रल्हादजी महाराजांसारखे भक्त घालोन या भार, राहिलो निश्चिंती, निरविले संती विठोबासी. पण आपण प्रपंच संसाराचा भार भगवंताच्या चरणावरती अर्पण केलेला नसल्यामुळे काहीही घडू देत त्याचा सगळा परिणाम आपल्या मनावर चटकन होतो. कारण आपलं मन त्याच्या वर गेलेलंच नाही ना. मनाची उपरमता अवस्था ही झालेलीच नाही. ती तिथंच रेंगाळतय, सरपटतय, लोळतय. लोळे विषयात, असं लोळतय महाराज. सदा माझे चित्त, असं ते लोळतय अखंड. तसं मन रेंगाळतय. उठ, धमक आहे तुझ्या चालण्याची, पाय आहेत तुझ्या, चाल. परंतु ही मनाची जी अवस्था आहे महाराज, ही स्थिती अशी आहे की ते वर 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 ऊर्ध्वगामी नाही, ते खाली 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 आहे. दबलय, रेंगाळतय. आणि म्हणून त्याच्या अंतःकरणात काय आहे? भय आहे, भीती आहे. जी भीती प्रल्हादजी महाराजांच्या अंतःकरणात नाही, भीतीच वाटली नाही त्यांना. हिरण्यकश्यपू समोर उभा आहे, लाल बुंद डोळे महाराज रागाने. त्याचं नाव घेणं बंद कर, तो माझा वैरी आहे. एकदा जरी अजून नाव घेतलं ना प्रल्हादा, तू आहे, मी आहे. हे पहा बाबा, भक्त म्हणतो, हे पहा, जगाला म्हणतो, पहा, मला जे करायचं ते मी करतोय, तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करा, तुम्ही स्वतंत्र आहात. पाहू आपण कोणाच्या करण्याने काय होतं. तसं जगाने करून पाहिले भक्तावर अत्याचार, करून पाहिला भक्ताचा विरोध, देऊन पाहिला त्रास भक्ताला. कोणत्या स्तरावर, किती स्तरावरती, कायिक, वाचिक, मानसिक स्तरावरती त्रास सहन करत असेल जगाकडून, तर तो भक्त असतो. एक वेळ या जगामध्ये गुंड प्रवृत्तीचे माणसं आनंदाने छाती ठोकपणे जगू शकतात, कलियुगाचाच त्यात जास्त विचार केला तर. पण सज्जन प्रवृत्तीचे माणसांना जितका त्रास होतो ना, तितक्या गुंड प्रवृत्तीच्या माणसांना नाही त्रास होत. माणसं दुरूनच चालतात त्याच्या बाजूने, नको म्हणतात त्याच्याशी बोलायला, त्याच्या वाकड्यात नको जायला म्हणतात. का? की प्रवृत्ती गुंड प्रवृत्ती आहे, दुर्जन प्रवृत्ती आहे. आणि बोलायचं म्हटलं, त्रास द्यायचा म्हटलं तर सज्जनाला लवकर त्रास देता येतो, त्याला चटकन बोलता येतं.
बोलून मोकळं होता येतं, शिव्या शाप देता येतात का? कारण सज्जन काही प्रतिकारच करत नाही ना. नमस्कार केला करा, शिव्या दिल्या द्या. सज्जनाची ही वृत्ती आहे महाराज, तो प्रतिकार करत नाही. आता सज्जनाच्याही पुढे जाऊन भक्ताची अवस्था अशी आहे की हिरण्यकश्यपू सारख्या असुराचं भय प्रल्हादजी महाराजांना वाटत नाही. हे भय का वाटत नाही याचे दोन कारण आहेत. एक, करून करून तुम्ही माझं वाईट तरी काय करणार? ठीक आहे ना, करून तुम्ही माझं काय वाईट करणार हो? माझ्या देहाचं वाईट करताल, मला मारताल, मला मारून टाकताल, मारा. मी नामस्मरण करत राहील भगवंताचं, मी भगवंताच्या नामाचं संकीर्तन करत राहील म्हणतात. नाम गाता गाता देह पडेल, दुसरं काही होणार नाही. कारण काय आहे? त्यांनी परिणामाची चिंता अगोदरच करून ठेवलेली आहे. परिणाम त्यांना माहीत आहे. जे भक्तीच्या वाटेला लागले महाराज, ते असे आंधळ्यासारखे नाही. भक्ती कशी असावी? भक्ती ही डोळस असावी, डोळस असावी. उघड्या डोळ्यांनी भगवंताची भक्ती करावी. याचा अर्थ असा आहे, भगवंताची भक्ती जाणून करावी, जाणून करावी महाराज. भगवंताची भक्ती जाणीवपूर्वक भगवंताच्या या परमार्थ साधनेवरती वाटचाल करावी माणसाने. आणि जे जाणीवपूर्वक भगवंताच्या भक्तीला लागतात ना, त्यांना धोके माहीत असतात, परिणाम माहीत असतो. काय परिणाम आहे या परमार्थाच्या वाटेवरती, भक्तीच्या वाटेवरती? एकच परिणाम आहे महाराज, जग सुटतं, एकटा पडतो भक्त. भक्तीच्या शुद्ध पद्धतीने भक्तीच्या वाटेवर एखादा वाटचाल करायला लागला ना, जग सुटून जायला लागतं. सहारे सुटून जायला लागतात, या जगातले आश्रय सुटून जायला लागतात. धनाचा आश्रय राहत नाही, बायकोचा आश्रय राहत नाही, नवऱ्याचा आश्रय राहत नाही, लेकरा बाळांचा आश्रय राहत नाही, घरादाराचा आश्रय राहत नाही. भक्त साऱ्या जगाकडून निराश्रित होतो महाराज. सगळीकडचे आश्रय हळूहळू हळूहळू भक्ताची सुटायला लागतात. प्राणही आपला जाऊ शकतो. हे अंतिम परिणाम आहे महाराज. पण या सगळ्या इथून तिथपर्यंत रस्त्याने जात असताना काय काय रस्त्यात लागेल हे प्रवासाला निघण्याच्या अगोदर आपण पाहतो. मला इथून 100 किलोमीटर, 150 किलोमीटर, 200 किलोमीटर जायचंय. रस्त्यात काय आहे, अडचणी काय आहेत आणि व्यवस्था काय आहे. तसं परमार्थाला ज्या वेळेला आरंभ होतो त्यावेळेला काय काय अडचणी आहेत आणि काय काय व्यवस्था आहे. परमार्थाच्या दृष्टीनं पारमार्थिक अडचणी काहीच नाहीत, पण व्यावहारिक अडचणी पुष्कळ असतात. त्यातली एक सगळ्यात मोठी अडचण अशी असते जी भक्ताला जाणवते. ती अडचण काय आहे? जगताचा आश्रय भक्ताचा सुटून जातो, वाऱ्यावर सोडून देतो महाराज समाज भक्तांना, वाऱ्यावर सोडून देतो. इतके तुम्ही स्वतःला भक्त मानायला लागले, इतके भजन करत आहात का? एवढंच तुम्हाला देवदेव करायचंय, परमार्थ परमार्थ करायचंय का? करा तुमचा तुम्ही. सहारे सुटून जातात, पण तरी सुद्धा भक्त वाटचाल करत राहिले. याला कारण त्यांनी या परिणामाला पक्क करून घेतलेलं होतं. आणि ह्या माणसांचा आश्रयच आम्हाला नकोय, जगाचा आश्रयच आम्हाला नकोय. आम्ही त्या एका भगवंताच्या आश्रयाने जगू, जसं जगायचं तसं त्या एका भगवंताच्या आश्रयाने आम्ही राहू, जसं राहायचं तसं. तो जसं ठेवेल तसं आम्ही. ठेवाल ते ठेवा ठाई तैसा राहेन, महाराज म्हणतात. जसं तुम्हाला ठेवायचं तसं ठेवा. जे खायला द्यायचं ते द्या, जे प्यायला द्यायचं ते प्यायला द्या, जसं तुम्हाला. आणि या भावनेतून भक्त ज्या वेळेला वाटचाल करायला लागतो, कारण काय, त्याची भूमिका, त्याची भावना, मी जर एक सर्वाश्रय माझ्या परमात्म्याला मी मानलंय, एक मोठा आश्रय आपल्या जीवनामध्ये जर आपण स्वीकारलेला आहे ना, तर घाबरायचं, भय बाळगण्याचं काही कारण नसतं महाराज. म्हणून प्रतिकूल परिस्थिती भक्ताच्या जीवनामध्ये येते, जी प्रल्हादजी महाराजांच्या जीवनामध्ये सुद्धा आली. पण भय बाळगलं नाही, परिस्थितीला जुमानलं नाही, परिस्थितीसमोर झुकले नाही, वाकले नाही, भजन चालू ठेवलं. हिरण्यकश्यपून प्रल्हादजी महाराजांना
महाराजांना जीवे मारण्याचे प्रयत्न केले, हत्तीच्या पायदळी तुडवून मारण्याचा प्रयत्न केला, विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला, जाळून मारण्याचा प्रयत्न केला, उंच कड्यावरून पाण्यामध्ये बुडवून मारण्याचा प्रयत्न केला, पण न जळे न बुडे नव्हे काही, विषतेही अमृत पाही. याला कारण भगवंत सांभाळ करत होते. पण हे रहस्य कळालं नाही हिरण्यकश्यपूला. हिरण्यकश्यपूनं विचारला प्रश्न, प्रल्हादा कोण तुझा सांभाळ करतोय मला सांग. बाबा माझा हरी माझा सांभाळ करतोय, माझा नारायण माझा सांभाळ करतोय. कुठं आहे तुझा नारायण? सगळीकडे माझा नारायण आहे, माझ्यात माझा नारायण आहे, तुमच्यामध्ये माझा नारायण आहे. त्याच्याच शक्तीवरती तुम्ही माझ्यावरती हे अत्याचार करत आहात. असं सगळीकडे तुझा नारायण आहे का? म्हटले हो बाबा. मग सांग. समोर असलेल्या सुवर्ण जडित खांबाकडे हिरण्यकश्यपूने अंगुली निर्देश केला आणि प्रश्न विचारला, प्रल्हादा सांग या खांबामध्ये तुझा नारायण आहे का? हो बाबा माझा नारायण या खांबामध्ये सुद्धा आहे. म्हटल्या बरोबर हिरण्यकश्यपू रागारागाने व्यायामशाळेमध्ये आला, गदा उचलली, खांबाजवळ आला, खांबावरती लत्त आणि गदेचा प्रहार केल्याबरोबर काढ 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 असा आवाज झाला. खांब जमिनीवरती कोसळला आणि भगवंत त्यामध्ये दिव्य अवतार धारण करून प्रगट झाले. नृसिंह भगवान की जय. समोर असलेल्या हिरण्यकश्यपूला भगवंतानी पाहिलं. असुराला पाहून भगवंताला राग आला. रागाने डोळे लालबुंद झालेले आहेत आणि मुखामधून गुर 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 असा आवाज यायला लागला. हिरण्यकश्यपूला आपल्या मांडीवरती भगवंतानी आडवा पाडला आणि ब्रह्मदेवानी दिलेले सारे वर टाळून मी तुझी हत्या करायला या ठिकाणी आलेलो आहे हे भगवंत सिद्ध करत आहेत. हिरण्या ज्या तुला शस्त्राने मरायचं नाही, अस्त्राने मरायचं नाही, घरात मरायचं नाही, घराच्या बाहेर मरायचं नाही, दिवसा मरायचं नाही, रात्रीला मरायचं नाही, अशी जे तू वर मागितले सांग. हिरण्या नराकडून मरायचं नाही, पशुकडून मरायचं नाही, सांग मी नर आहे का पशु? म्हटले तुम्ही नरही नाही, तुम्ही पशुही नाही. दिवस आहे का रात्र आहे सांग? म्हटले दिवसही नाही, रात्रही नाही, संध्याकाळ आहे. मी घरात आहे का घराच्या बाहेर? तुम्ही घरातही नाही, घराच्या बाहेरही नाही, तुम्ही उंबरठ्यावरती बसलेले आहात. हिरण्या पहा माझ्या हातामध्ये शस्त्र आहे का अस्त्र? तुमच्या हातामध्ये शस्त्रही नाही आणि अस्त्रही नाही. हिरण्या ब्रह्मदेवानी तुला दिलेले सारे वर टाळून मी तुझी हत्या करतोय असं म्हणून पोटामध्ये नख खोचली, पोट फाडलं, आतड्या बाहेर पडल्या. हिरण्यकश्यपूला मांडीवरचा उचलला आणि दानकन जमिनीवरती फेकून दिला. नृसिंह भगवान की जय. आवेशामध्ये आलेले भगवंत शांत व्हायला तयार नाही. त्यावेळेला नारदांच्या प्रेरणेने प्रल्हादजी महाराज भगवंताला शांत करण्यासाठी हळूहळू पावलं टाकत टाकत भगवंताच्या दिशेने निघाले. भगवंताच्या पायाजवळ प्रल्हादजी महाराज आले. त्यावेळेला अलगद आपलं मस्तक भगवंताच्या चरणाच्या अंगठ्यावर प्रल्हादजी महाराजांनी जसंच टेकवलं. आवेशामध्ये आलेले परमात्मा एका क्षणामध्ये शांत झाले. प्रल्हादजी महाराजांना उचललं, आपल्या मांडीवरती बसवलं. वात्सल्य भाव जागा झाला. जवळ आलेल्या एखाद्या वासराला जशी धेनू प्रेमाने चाटायला लागते तसं नृसिंह भगवंत प्रल्हादजी महाराजांना चाटायला लागले. साऱ्या देवता भगवंताचं आणि भक्तांचं हे प्रेम, भगवंताचा भक्ताच्या संबंधातला हा वात्सल्य भाव आपल्या डोळ्यांनी पाहायला लागल्या आणि आश्चर्य करायला लागल्या. साऱ्या देवता किती भाग्यवान आहेत प्रल्हादजी बाळ की भगवंताच्या ह्या ममतेला, प्रेमाला, वात्सल्य भावाला आज प्रल्हादजी महाराज पात्र झालेले आहेत. भगवंताला आनंद झाला. भगवंताच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहिला लागले. अनेकांनी मला मूर्तीमधून प्रगट केलं प्रल्हादा, पण तू जड असणाऱ्या खांबातून मला प्रगट केलेला आहेस. किती तुझी निष्ठा माझ्या नामावरती आहे, किती प्रेम तुझं माझ्यावरती आहे प्रल्हादा. पण हात जोडले आणि भगवंत म्हणतात मला क्षमा कर बेटा, मला यायला थोडासा उशीर झाला. प्रल्हादजी महाराज म्हणतात भगवंता तुम्ही माझे स्वामी आहात, मी तुमच्या चरणांचा दास आहे, तुम्ही माझ्यासमोर हात जोडू नका. तुम्हाला यायला उशीर झाला असं जरी तुम्हाला वाटतं तरी सुद्धा आजपर्यंत एवढे संकट माझ्यावरती आले, कुणी माझा सांभाळ केला.
तुम्हीच ना? तुम्ही जर माझा सांभाळ केला नसता तर हा प्रल्हाद कधीचाच मरण पावला असता हरी. या उलट मीच तुम्हाला वारंवार नमस्कार करतो हे हरे. नमो भगवते तुभ्यं पुरुषाय महात्मने हरये भूतसिंहाय ब्रह्मणे नन्तशक्तये. अनेकानेक प्रकारे गोड शब्दांमध्ये भगवान नारायणांची नरसिंह भगवंताची स्तुती प्रल्हादजी महाराजांनी केली. काय पाहिजे तुला माझ्याकडून असा प्रश्न विचारला. काही नको देवा, हा जन्म ज्यांच्या कृपेने मला मिळाला त्या माझ्या पित्याचा तुम्ही उद्धार करा. आणि अजून दुसरी माझी एकच मागणी आहे की जीवनभरामध्ये मला तुमच्याकडे कधी काहीच मागायची इच्छा होऊ नये. हाच एक तुम्ही मला वर प्रदान करा. यदिरासीष मे कामान वरांस्त्वं वरदर्शभ कामानां हृदय संरोहं भवतस्तु वृणे वरम. प्रल्हादा, यातली तुझी पहिली प्रार्थना माझ्या वडिलांचा उद्धार करा. ही प्रार्थना तू मला केली नसती ना तरी मी त्याचा उद्धार करणारच होतो. कस काय करणार होता हरी? याला एकच कारण, कितीही मोठं असुराचं कुळ असू देत महाराज, पण त्या कुळामध्ये, पाप्याच्या कुळामध्ये ज्या वेळेला भगवत भक्त जन्माला येतो, एक तुझ्यासारखा साधू जन्माला येतो, त्या साऱ्या कुळाचा इच्छा नसतानाही मला उद्धार करावा लागतो. यत् साधोस्य गृहे जातौ भवान वै कुलपावनाः. म्हणून असे भगवंताचे भक्त आपल्याही घरामध्ये जन्माला आले पाहिजेत महाराज. आपल्याही घरामध्ये वैष्णवांचा जन्म झाला पाहिजे. देवाची भक्ती करणारा भक्त माझ्या पोटी जन्माला आला पाहिजे. असं प्रत्येक जी आई होते आहे, होणार आहे, व्हावं वाटतंय, तिला वाटलं पाहिजे. माझ्या उदरीना असं तसं बाळ येण्यापेक्षा, असा तशा लेकराचा जन्म होण्यापेक्षा भगवंताच्या भक्ताचा जन्म झाला पाहिजे. साधू सेवकाचा जन्म झाला पाहिजे. राष्ट्रसेवकाचा जन्म माझ्या उदरी झाला पाहिजे. आणि अशाला जन्म देणारी जी आई असते ना, तीच खरी आई असते बरं का. तिलाच माता म्हणतात. दुसरी जी असते ना, तिला माता नाही म्हटलं जात. शास्त्राने कुणाला आदर दिला, कुणाला वंदन केलं, कुणाला सन्मान दिला? जिनं भगवत भक्ताला जन्म दिलेला आहे महाराज, साधू संत शास्त्र ग्रंथ त्या आईला वंदन करतात, तिला नमस्कार करतात. तू धन्य आहेस. तू 9 महिने तुझ्या उदरामध्ये वैष्णवाला वाढवलं, हरिदासाला वाढवलं, हरिभक्ताला वाढवलं. बाळांपणाच्या यातना तू सहन केल्यास या तुझ्या यातना धन्य झाल्या, सफल झाल्या, सिद्ध झाल्या. अशा एका भगवत भक्ताच्या जन्माने सार कुळ पवित्र होतं महाराज. म्हणून धन्य महाराज जन्मले संसार, धन्य महाराज जन्मले संसारी, धन्य महाराज जन्मले संसारी, धन्य महाराज जन्मले संसारी. ध्याती अंतरी नारायण, जे ध्याती अंतरी नारायण, नारायण गाय, नारायण गाय, नारायण गाय, नारायण गाय, नारायण गाय, नारायण गाय. त्याची माय प्रसवली, धन्य त्याची माय प्रसवली, प्रसवली तया कुळाचा उद्धार, प्रसवली तया कुळाचा उद्धार, प्रसवली तया कुळाचा उद्धार. तो तरी निर्धार नामाने, तो तरी निर्धार नामाने, नारायण गाय, नारायण गाय, नारायण
प्रल्हादजी महाराजांचा उद्धार झाला, कयादू मातेचा, हिरण्यकश्यपूचा, साऱ्यांचा उद्धार झाला. प्रल्हाद नावाच्या भक्तांसाठी भगवंतानी नरसिंहावतार धारण केला. गजेंद्र नावाच्या भक्तासाठी भगवंतानी हरी नावाने अवतार घेतला. कनवाळू कृपाळू भक्ता लागी मोही, भक्ताच्या प्रेमासाठी कनवाळू होऊन कृपाळू होऊन भगवंत कसे धावत येतात त्याच्या धाव्याला धावून, गजेंद्राचा धावा तुवा केला विठाई, तसं गजेंद्राच्या धाव्याला भगवंत धावून आले म्हणतात. हरी नावाने आवाज दिला देवाला, हरी आवाज दिला. इतके दिवस नव्हता जीव माझ्या, बायका पोरांमध्ये जीव अडकलेला होता. आत्ता आली का माझी आठवण? आत्ता कळालं मला आवाज द्यायचा असतो. एवढ्या उशिरा जाऊ मग हळूहळू. त्यानं इतका उशीर लावला, मी थोडा लावतो, असा विचार भगवंतानी केला नाही. तर हरी म्हणत असताना ह म्हटलं तर री म्हणेपर्यंत भगवंत समोर उभे होते, गरुडावरती विराजमान. इतके भक्ताच्या धाव्याला भगवंत इतके पटकन धावून येतात. भक्ताला नाही वाटत मी आवाज देईन खरंच येतील का हो. अंतःकरणातून भगवंतांना आवाज देऊन पाहावा महाराज एकदा. हरी, ए हरी, 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 हरी. अंतःकरणापासून गजेंद्राने आवाज दिला. अंतःकरण जसाच आवाज ऐकला, पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, कैसा गगनी झळकला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला. गरुडावर बैसोनी, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. गरुडावर बैसोनी, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. भगवंत आले, सुदर्शन चक्र सोडलं. ज्या नक्राने पाय पकडला होता तो नक्र बाजूला झाला. विमान दाखल झालं. विमानामध्ये गजेंद्र विराजमान झाला. विमान वैकुंठ धामाला निघून गेलं. यानंतर समुद्र मंथनाचा प्रसंग वर्णन करतात. या समुद्र मंथनाच्या प्रसंगामध्ये भगवंतानी कूर्म अवतार धारण केला, धन्वंतरी अवतार धारण केला, मोहिनी अवतार धारण केला. अशी अवतार धारण करून भगवंतानी देवतांचं सहकार्य केलं. यानंतरच्या असे अनंत अवतार भगवंताचे मृत्यूलोकामध्ये झालेले आहेत असं म्हणतात. बलिराजांकडे देवतांचं राज्य गेलं होतं, ते राज्य वापस देण्यासाठी भगवंतानी वामन अवतार धारण केला. अशी हे भगवंताची विलक्षण विलक्षण अशी अवतार. परंतु या अवतारांमध्ये अनंत 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 अवतार, अनंत अवतारांमध्ये प्रमुख अवतार 24 अवतारांमध्ये प्रमुख अवतार 10 अवतारांमध्ये प्रमुख अवतार किती? 2. कोणते कोणते? एक रामावतार आणि एक श्रीकृष्ण अवतार. श्रीकृष्ण अवतार कधी झाला, कोणत्या युगामध्ये झाला? द्वापार युगामध्ये झाला. द्वापार युगाच्या आधी कोणतं युग चालू होतं? त्रेतायुग चालू होतं. आणि त्या त्रेतायुगामध्ये माणसांना प्रवृत्ती मार्गाची शिकवण देण्यासाठी कौसल्याई साहेब आणि दशरथजी महाराजांच्या घरी भगवंतानी परमपवित्र चैत्र महिन्यामध्ये परिपूर्ण नवमी तिथीला माध्यान्नाच्या 12 वाजेच्या समयाला चतुर्भुज रूप धारण करून परमात्मा कौसल्याई साहेबांच्या महालात प्रगट झाले. प्रभु रामचंद्र भगवान की जय. भगवंतानी राम अवतार धारण केला. अंश रूपाने भगवंत लक्ष्मणजी महाराज, भरतजी महाराज, शत्रुघ्नजी महाराज या अंश रूपाने परमात्मा प्रगट झाले. महालक्ष्मी आई साहेब सीता या नावाने प्रगट झालेले आहेत.
सुंदर अशा पद्धतीचं प्रभू रामचंद्रांचं चरित्र विस्तारपूर्वक राजा परीक्षितींना शुकदेवजी महाराजांनी वर्णन करून सांगितलं. शुकदेवजी महाराज श्री रामरायाचं स्मरण करताना म्हणतात, यस्यामलं नृपसदस्यु यशोधुनापि गायन्त्यघग्नमृषयो दिगिभेन्द्रपट्टं तन्ना कपालवसुपा किरीटजुष्ट पादाम्बुजं रघुपतिं शरणं प्रपद्ये. ज्याला कृष्ण गायचा आहे त्याला सरळ कृष्ण गाता येत नाही, अगोदर राम गावा लागतो. ज्याला कृष्ण समजून घ्यायचा आहे त्याला कृष्ण सरळ समजता येत नाही, कारण कृष्ण समजणं खूप अवघड आहे. पण ज्याला कृष्ण समजून घ्यायचा आहे त्याला अगोदर राम समजून घ्यावा लागतो. म्हणून भगवान गोपालकृष्णांच्या अगोदर श्री रामचंद्र प्रभूंचं चरित्र वर्णन केलेलं आहे. राम कसा आहे, प्रत्येकानी व्हावं असा आहे. बस काय सांगावं आता त्याचा संबंध. प्रत्येकानी आतून बाहेरून व्हावं असा श्रीराम आहे महाराज. अंतर्बाह्य व्हायचं असेल मला, कुणासारखं व्हायचं तुला, मला श्री रामचंद्रासारखं व्हायचं आहे. हाच माझा आदर्श आहे, तेच माझं आराध्य आहे, तोच माझा इष्ट आहे. सर्वं मे रघुनंदनः आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. माता रामो मत्पिता रामचंद्रः स्वामी रामो मत्सखा रामचंद्रः सर्वस्वं मे रामचंद्रो दयालुर नान्यञ्जाने नैव जाने न जाने. एक एक अक्षर भगवंताच्या चरित्राचं महापातकाचा नाश करणार आहे. सुंदर चरित्र आहे भगवंताचं. रामचरित्र गायन करून शुकदेवजी महाराजांच्या हृदयाला आल्हाद प्राप्त झाला. आता मला त्या चंद्रवंशाचं वर्णन करून सांगा, ज्या वंशामध्ये भगवान कृष्ण प्रगट झालेले आहेत आणि भगवंताचा अवतार कसा झाला मला सांगा. तर शुकदेवजी महाराजांनी चंद्रवंशाचं वर्णन केलं आणि काही श्लोकामध्येच कृष्णचरित्र सांगून संपवून टाकलं. की असं असं यदुकुळामध्ये भगवंत कृष्ण रूपाने प्रगट झाले. भगवंत ज्या वेळेला प्रगट झाले त्यावेळेला भगवंताने कौरव, कंस, शिशुपाल, दंतवक्त्र अशा प्रकारच्या असुरांचा भगवंतानी विनाश केला आणि भगवंत अश्वत्थ वृक्षाच्या बुंध्याशी विराजमान झाले आणि यथायोग्य समयाला वैकुंठ धामाला परमात्मा श्रीहरी निघून गेले. असं चरित्र सांगितलं. तर शुकदेवजी महाराजांना राजे परीक्षिती म्हणतात, महाराज बस झालं. अहो जे ऐकायला मी एवढ्या दिवसांपासून बसलोय ते तुम्ही अशा मोजक्या शब्दात सांगितलं. असं नका करू. मला कृष्ण ऐकायचं आहे. थोडं विस्ताराने सांगा, थोडं हळूहळू सांगा. मला त्याला अक्षरामधून ग्रहण करायचंय. मला कृष्ण पाहायचं आहे. मला कृष्णाला प्रगट करायचंय. असं सांगा ना महाराज. तुम्ही असं पटकन कृष्णचरित्र सांगून मोकळे झालात. कृष्णचरित्र सांगायची एवढी घाई करू नका. हळूहळू सांगा, सविस्तर सांगा, सुरुवातीपासून सांगा. आणि कृष्णचरित्र ऐकण्याची इतकी उत्कंठा राजा परीक्षितींच्या मनामध्ये उत्पन्न झाली की शुकदेवजी महाराज स्मित हास्य करायला लागले. आनंद झाला. कौतुक केलं. राजन, किती छान आहे तुझा भाव. तुला कृष्णचरित्र ऐकावं वाटतं. एवं निशम्य भृगुनंदन साधुवादम वैयासकिस्स भगवानथ विष्णुरातं प्रत्यर्च कृष्णचरितं कलिकल्मषग्नं व्याहर्तुमारभत भागवत प्रधानः. हा जो कलिकल्मष आपल्याही मनामध्ये आहे ना महाराज, हा कल्मष, हा काळोख, ही अंधारी रात्र दूर करायची असेल ना तर या अंधार्या काळ्या कुट्ट मध्यरात्री श्रीकृष्ण चंद्र प्रगट झाला पाहिजे. कशासाठी बसलोय आपण इथं? आपल्या आजूबाजूला अंधकार पसरलाय. आपल्या बाहेर अंधार आहे, आपल्या आत अंधार आहे महाराज. पण हा अंधार चिरून, हा अंधार बाजूला सारून भक्तांच्या जीवनामध्ये स्वानंदाचा प्रकाश, परमानंदाचा प्रकाश, सौख्य, स्वानंद, समृद्धी, सुख, आल्हाद, विसावा, विश्रांती जो घेऊन येतो, शीतलता जो घेऊन येतो, त्यांनाच श्रीकृष्ण चंद्र असं म्हणतात.
गोपाल कृष्ण भगवान की. आणि त्या भगवंताच्या जन्माला काय कारण घडलं, इथून कथाभाग शुकदेवजी महाराजांनी पुनश्च प्रारंभ केला. ज्यावेळेला दैत्य मातलेले आहेत, असुर मातलेले आहेत, पृथ्वीला पाप्यांचा भार सहन आलेला आहे, गायीच्या वासराचं रूप घेतलं पृथ्वी मातेनं, ब्रह्मलोकाला गेली आणि रडत रडत आपलं दुःख ब्रह्मदेवांना सांगताना म्हणायला लागली, ब्रह्मदेवा पापी जे अभक्त दैत्य ते मातले. पापी जे भक्त दैत्य ते मातले. धरणीस झाले ओझे त्यांचे. धरणीस झाले ओझे त्यांचे. दिधरासे त्रास ऋषी मुनी सर्वा विधरास त्रास ऋषी मुनी सर्वा विधरास त्रास ऋषी मुनी सर्वा. न पूजिती देवा कोणी एक. न पूजिती देवा कोणी एक. न पूजिती देवा कोणी एक. न पूजिती देवा कोणी विधरास त्रास ऋषी मुनी सर्वा विधरास त्रास ऋषी मुनी सर्वा विधरास त्रास ऋषी मुनी सर्वा. प्रार्थना केलेली आहे. साऱ्या देवता एकत्र आल्या, पुरुष सूक्त गाऊन भगवंताची प्रार्थना केली. आकाशवाणीद्वारे भगवंताने सांगितलं, मी लवकरच मृत्यूलोकामध्ये अवतार घेईल, असुरांचा विनाश करेल, तुम्ही सारे जण निश्चिंत राहा. आणि भगवंताच्या प्रगट होण्याची वाट सारे जण पाहायला लागले. त्यावेळेला मथुरा नावाच्या नगरीमध्ये कंस नावाचा असुर राज्य करत होता. त्याची एक बहीण होती देवकी, तिचा विवाह वसुदेवजी महाराजांसोबत त्यांनी लावून दिला. दोघांच्या लग्नाची वरात आनंदाने कंस घेऊन निघालेला होता. त्याच वेळेला आकाशवाणीचा आवाज कंसाच्या कानावरती येऊन पडला, कंसा, वसुदेव देवकीचा 8वा पुत्र तुझा काळ म्हणून जन्म घेणार आहे. ऐकल्याबरोबर म्यानामधून तलवार बाहेर काढली, आपल्या बहिणीचे देवकीचे केस पकडले आणि मानेवरती तलवार मारणार एवढ्या वेळामध्ये वसुदेवजी महाराजांनी मध्यस्थी केली. वचन दिलं, मला जेवढी लेकरं होतील तेवढी सारी लेकरं मी तुला दान करून टाकेल, पण माझ्या धर्मपत्नीची हत्या, वध तू करू नकोस. कंसाने जीवनदान दिलेलं आहे. भगवंताच्या कृपेने देवकी आई साहेबांना पहिलं बाळ झालं. त्या बाळाची हत्या, त्या बाळाचा वध भगवंतानी कंसानी केलेला आहे. अशा देवकी आणि वसुदेवजी महाराज यांच्या एकूण 6 लेकरांची हत्या कंसानं केली. 7व्यांदा गर्भधारणा झाली आणि भगवंतानी मायेला आज्ञा केली की देवकीच्या उदरामधला गर्भ तू संकर्षित कर, म्हणजे हलव, आणि तिथून तो काढून नेऊन गोकुळामध्ये जी रोहिणी नावाची वसुदेवांची धर्मपत्नी राहत आहे तिच्या उदरी नेऊन तो गर्भ स्थिर कर. 7वा गर्भ संकर्षित केला गेला आणि 8व्यांदा गर्भधारणा झाली. कंसाच्या लक्षात आलं आणि जागता पहारा द्यायला सांगितला. वसुदेवजी महाराज देवकी आई साहेबांच्या हातामध्ये साखळ दंड घातलेली आहेत. 8वा येणार आहे, 8वा येणार आहे, 8व्याची आठवण ठेवा, 8वा येणार आहे असं कंस सांगायला लागला. जागता पहारा सुरू झालेला आहे आणि इकडं पाहता 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 9 महिन्यांचा कालावधी निघून गेलेला आहे, संपन्न झालेला आहे. वाट पाहायला लागल्या देवता, भगवंत कधी अवतार घेतात. देवकी आई साहेब वसुदेवजी महाराज वाट पाहायला लागले. मंद सुगंधित वारा बंदी शाळेमध्ये वाहिला लागला. परम पवित्र श्रावण महिना चाललेला आहे. परिपूर्ण अष्टमी तिथी आहे. रोहिणी नक्षत्र उदयाला आलेला आहे आणि याच पवित्र मंगल वेळेला मध्यरात्रीच्या 12 वाजेच्या समयाला वसुदेवजी महाराज देवकी आई साहेबांच्या दुःखाला पूर्णविराम देण्यासाठी भगवंत चतुर्भुज रूप धारण करून बंदी शाळेमध्ये प्रगट झाले. गोपाल कृष्ण भगवान की जय.